ठीक आहे. चला पैशांबद्दल बोलूया. नाही. चला पैशांबद्दल बोलूया. ते कमावण्याबद्दल नाही, एक वेगळाच विषय आहे. पण ते प्रत्यक्षात कसे बनतात याची सुरुवात कागदापासून होत नाही. तुम्हाला वाटेल की ताज्या कुरकुरीत बँक नोटचा प्रवास हा अधिक खास आणि मजबूत अशा गोष्टीपासून सुरू होतो. नोटांची सुरुवात सुती आणि लिनेनच्या अद्वितीय मिश्रणाने होते. हा तुमचा गृहपाठ छापण्यासाठी वापरला जाणारा सामान्य कागद नाही. नाही, हे कापड अत्यंत टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी बनवलेले आहे. असंख्य घड्या, वॉशिंग मशीनमधील अपघाती फेऱ्या आणि एका हातातून दुसऱ्या हातात जाण्यामुळे होणारी सामान्य झीज, ही तीच खास रचना आहे जी बँक नोटांना एक वेगळाच रंग देते, ज्याची नक्कल करणे कठीण आहे. आणि बेकरी विरुद्ध ही आपली पहिली संरक्षण फळी आहे. एकदा का सुती आणि लिनेनच्या खास मिश्रणापासून मोठ्या क्रिस्टाईन पांढऱ्या कागदाच्या शीट बनवल्या गेल्या की त्यावर रंगाची पहिली छटा देण्याची वेळ येते. हे फक्त शाई लावण्याच्या सोप्या प्रकारातील आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ऑफसेट प्रिंटिंग नावाची प्रक्रिया वापरली जाते. यात एका लहान लॉरीच्या आकाराची मोठी छपाई यंत्रे काम करतात, जी पार्श्वभूमीची रचना, बॅकग्राऊंड डिझाईन तयार करतात. ह्या प्रक्रियेत मऊ, एकजीव रंगांमध्ये गुंतागुंतीचे नमुने तयार होतात. नोटचा कॅनव्हास हे एकाच वेळी कागदाच्या दोन्ही बाजूंवर अनेक रंग लावण्याचे एक अत्यंत अचूक काम आहे. याचा विचार एखाद्या उत्कृष्ट कलाकृतीच्या मांडणीसाठी पाया तयार करण्यासारखा करा. येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या तपशिलांसाठी हा एक मंच असतो. हा पायाभूत थर केवळ सजावटीपेक्षा अधिक काहीतरी दर्शवतो. हा नोटेच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. रंग काळजीपूर्वक निवडले जातात आणि प्रत्येक बॅचमध्ये ते आश्चर्यकारकपणे सुसंगत असतात, ज्यामुळे लोकांना खरी नोट त्वरित ओळखता येते. यासाठी वापरली जाणारी यंत्रे म्हणजे अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत, जी अविश्वसनीय वेगाने काम करतात, जेणेकरून प्रत्येक कागदावर अगदी सारखीच प्रक्रिया केली जाईल. ती प्रचंड दाबाने शाई लावतात, ज्यामुळे ती कागदाच्या सुती तंतूंशी घट्ट चिकटते. यामुळे पार्श्वभूमी केवळ रबराप्रमाणे फिकट होऊन नाहीशी होणार नाही हे सुनिश्चित होते. त्यामुळे नोट सहजपणे टिकाऊ बनते, ज्यामुळे ती दीर्घकाळ टिकते आणि वापरात राहते. ही प्रक्रिया विविध रंग आणि नमुन्यांसह भौतिकदृष्ट्या नियोजित आहे. प्रत्येक मूल्याच्या रुपयाच्या नोटेची पार्श्वभूमी आणि रचना साध्या नोटेच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी असते. हे केवळ आपल्यासाठीच नाही, तर बँकांमधील वर्गीकरण करणाऱ्या यंत्रांनाही सहज ओळखता यावे यासाठी केले जाते. म्हणूनच प्रसिद्ध चेहरे किंवा मोठे आकडे जोडण्यापूर्वीच या मोठ्या कागदांच्या रूपात नोटेला एक मूलभूत ओळख मिळालेली असते. आता सुंदर आणि गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीच्या कलेने आच्छादल्यानंतर किंवा पार्श्वभूमीसह त्यांच्या निर्मितीच्या पुढील अधिक वैशिष्ट्यपूर्ण टप्प्यासाठी त्या तयार होतात. सर्व कागद तयार झाल्यावर पुढील मोठ्या टप्प्याकडे म्हणजेच इंटॅग्लिओ छपाईकडे वाटचाल सुरू होते. आता हा खरा कल्पक भाग आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जी बँक नोटांना एक उंचवटलेला पोत देते, जो तुम्ही तुमच्या बोटांच्या टोकांनी अनुभवू शकता. एक जाड धातूची प्लेट, ज्यावर महात्मा गांधींसारखी नोटेची मुख्य रचना, चित्र, मूल्याचा अंक आणि इतर महत्त्वाचे घटक असतात. त्याच्या कडा तयार केल्या जातात. या प्लेटवर एका जाड विशेष शाईने खुडा केल्या जातात. जादू घडते. जेव्हा कागद या प्लेटवर प्रचंड दाबाने दाबला जातो, तेव्हा दाबाचे अनेक फेरे निर्माण होतात. हा दाब कागदावरील नक्षी मोठ्या समूहांमध्ये उचलतो आणि कागदावर उतरवतो, ज्यामुळे एक उठावदार ठसा तयार होतो. ही संपूर्ण प्रक्रिया नोटेच्या केवळ एका भागासाठी नाही, ती अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसाठी वापरली जाते. जर तुम्ही नवीन बँक नोटेवरून बोट फिरवले तर तुम्हाला अशोक सिंहस्तंभ, राजचिन्ह आणि वचननाम्याचा उठावदार ठसा जाणवेल. हे वैशिष्ट्य बनावट नोटांसाठी कॉपी करणे अत्यंत कठीण आहे, कारण यासाठी अत्यंत विशेष आणि महागड्या यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. हे एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे. तुम्ही ते फक्त पाहू शकत नाही, तर अनुभवूही शकता. येथे वापरलेली शाई देखील खास तयार केलेली असते, जी सहज काढता येण्याजोगी असते आणि तो स्पष्ट बनावट प्रभाव निर्माण करते, जो खऱ्या चलनाचे एक संपूर्ण चिन्ह आहे, अगदी एखाद्या नवीन गाडीच्या चकचकीत फिनिश प्रमाणे. पण थांबा, अजून बरेच काही आहे. तर ही सर्व छपाई चालू असतानाच इतर सुरक्षा वैशिष्ट्ये देखील अंतर्भूत केली जात आहेत. सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे सुरक्षेचा धागा. ही एक पातळ रिबन आहे, जी कागदामधूनच विणलेली असते. भारतीय बँक नोटांवर हा धागा एका सलग रेषेसारखा दिसतो, पण जेव्हा तुम्ही ती नोट प्रकाशात धरता तेव्हा तुम्हाला त्यावर काही नोटांवर RBI आणि भारत सारखे अक्षरलेखन दिसते. इतकेच नाही तर धाग्याचा रंगही बदलतो. आजपर्यंत हे फक्त त्यावर प्रत्यक्ष छापलेले नसते, ते कागदाच्या निर्मिती दरम्यान आतमध्ये टाकले जाते, ज्यामुळे त्याची हुबेहूब नक्कल करणं एक दुःस्वप्न ठरते. हे सोपे असले तरी गुंतागुंतीचा आणखी एक स्तर जोडण्याचा हा एक हुशार मार्ग आहे. आणि आपण वॉटरमार्क बद्दल विसरू शकत नाही. हे आणखी एक वैशिष्ट्य तयार केले आहे, बरोबर? जेव्हा कागदच बनवला जातो तेव्हा या विशिष्ट भागातील कागदाची जाडी
कमी जास्त केल्यानं एक अस्पष्ट प्रतिमा, सहसा मुख्य चित्राची कॉफीसारखी छटा तयार होते. ती अदृश्य असते. जेव्हा तुम्ही नोटपॅडकडे पाहता पण त्याला प्रकाशासमोर धरता तेव्हा ती जादू झाल्यासारखी दिसते. सुरक्षा धागा आणि उठावदार छपाई यांच्या संयोगानं सुरक्षेचा एक मध्यवर्ती मार्ग तयार होतो. प्रत्येक थर अचूकपणे वळवून कापसाच्या कागदाच्या एका साध्या शीटचे एका अत्यंत सुरक्षित आणि गुंतागुंतीच्या दस्तऐवजात रूपांतर केले जाते. अंतिम स्पर्शासाठी तयार. सर्व छपाई आणि सुरक्षा वैशिष्ट्ये लागू झाल्यानंतरही नोटांची ती मोठी पानं तुमच्या पाकिटात ठेवण्यासाठी तयार नसतात. सर्वप्रथम त्यांना गुणवत्ता नियंत्रणाची अंतिम चाचणी उत्तीर्ण करावी लागते. डझनभर स्वतंत्र नोटा असलेली प्रत्येक शीट उच्च गतीच्या स्वयंचलित कॅमेऱ्यांद्वारे स्कॅन केली जाते. ही यंत्रे अविश्वसनीयपणे तीक्ष्ण असतात. ते स्लायडर्समधील छपाईची त्रुटी, अगदी लहान जोडणी आणि चुकीच्या पद्धतीने लावलेला वॉटरमार्क किंवा सदोष सुरक्षा धागा तपासतात. जर एखाद्या शीटवर फुलाचे चिन्ह असलेली एक जरी नोट असेल तर ती संपूर्ण शीट ध्वजांकित करून काढून टाकली जाते आणि नंतर नष्ट केली जाते. चुकीला अजिबात वाव नाही. बाहेर जाणारी प्रत्येक बँक नोट परिपूर्ण असली पाहिजे. एकदा काही पानं या ईगल आयडी तपासणीतून उत्तीर्ण झाली की ती स्वतंत्र नोटांमध्ये रूपांतरित होण्यासाठी तयार होतात. इथेच मोठ्या कटरची भूमिका सुरू होते. कल्पना करा, एक प्रचंड अत्यंत अचूक मशीन मंजूर केलेले कागद एकावर एक रचते आणि हे मशीन अत्यंत अचूकतेनं प्रथम आडवे आणि नंतर उभे कापून त्यांना स्वतंत्र नोटांमध्ये विभागते. त्याच वेळी प्रत्येक नोडवर एक अनुक्रमांक छापला जातो. हा क्रमांक प्रत्येक नोटसाठी आवश्यक असतो, ज्यामुळे तिचा मागोवा घेणं आणि ओळख पटवणं शक्य होते. हा सुरक्षेचा आणखी एक स्तर आहे आणि चलनाची ओळख पटवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याकडे स्वतंत्र परिपूर्ण नोटा तयार झाल्यावर त्यांना त्यांच्या मोठ्या प्रवासासाठी तयार करणं आवश्यक असते. त्यांची आपोआप मोजणी केली जाते आणि साधारणपणे 100 नोटांच्या गठ्ठ्यांमध्ये बांधल्या जातात. हे गठ्ठे नंतर कागदी पट्ट्यांमध्ये गुंडाळले जातात. या गठ्ठ्यांमधून एक पाकिट तयार केले जाते आणि ही पाकिटे नंतर प्लास्टिकमध्ये बंद केली जातात. अचूकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत स्वयंचलित आहे. लाखो रुपये जगात पाठवण्यासाठी व्यवस्थित सुसंघटितपणे पॅक केले जात असताना पाहणं हे एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे. हे एखाद्या खूप महत्त्वाच्या सुट्टीसाठी तयारी करण्यासारखे आहे. या टप्प्यातील शेवटचा टप्पा म्हणजे वाहतूक. तुम्ही ही पाकिटे एखाद्या सामान्य व्हॅनमध्ये सहज टाकू शकत नाही. सीलबंद चलन मोठ्या टेम्पोमध्ये भरले जाते. करन्सी चेस्ट चलन पेट्या नावाच्या धातूच्या पेट्या, या पेट्या उच्च सुरक्षा व्यवस्थेत चढवल्या जातात. पण ह्या काही सामान्य वितरण पेट्या नाहीत. त्या अनेकदा चाकांवरील किल्लेच असतात. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं त्या देशभरातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक कार्यालयांपासून आणि नियुक्त व्यावसायिक बँकांपर्यंत, छपाई यंत्रांपासून ते मालाच्या सुरक्षित वितरणापर्यंत प्रवास करतात. पैसा त्याच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचावा यासाठी हा प्रवास लष्करी अचूकतेने आखलेला असतो. जेव्हा चिलखती ट्रक नियुक्त बँकांमध्ये पोहोचतात तेव्हा ती एक गंभीर मोहीम असते. करन्सी चेस्ट सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत उतरवल्या जातात आणि थेट बँकेच्या फॉल्टमध्ये नेल्या जातात, जो येथील संपूर्ण इमारतीमधील सर्वात सुरक्षित भाग असतो. बँकेचे अधिकारी सर्व काही बरोबर आहे याची खात्री करण्यासाठी सील आणि कागदपत्रे तपासून मालाची पडताळणी करतात आणि वाहतुकीदरम्यान कोणतीही छेडछाड झालेली नाही याचीही खात्री करतात. एकदा पडताळणी झाल्यावर पेट्या उघडल्या जातात आणि नवीन चलनाची पाकिटे अधिकृतपणे बँकेच्या मालसाठ्यात नोंदवली जातात. आता या नव्या रोकड पुरवठ्याची जबाबदारी बँकेची आहे, जी अजूनही सार्वजनिक चलनात येण्यास बराच वेळ लागणार आहे. बँक लगेचच काउंटरवरून नवीन नोटा वाटायला सुरुवात करत नाही. सर्वप्रथम ही रोकड बँकेच्या नेटवर्कसाठी, विशेषतः स्वयंचलित टेलिम मशीन किंवा ATMसाठी तयार करावी लागते. बँकेचे कर्मचारी आवश्यक बंडल घेतात आणि विशिष्ट मूल्याच्या नोटांसाठी खास तयार केलेल्या ATM कंटेनरमध्ये ठेवतात. एक 500 रुपयांच्या नोटांसाठी, दुसरा 200 रुपयांच्या नोटांसाठी आणि असेच पुढे. ही एक काळजीपूर्वक आणि अचूक प्रक्रिया आहे, कारण ATM मधून रोकड अडकल्याशिवाय बाहेर येण्यासाठी ती योग्यरित्या लोड करणे आवश्यक असते. हे काहीसे मॅगझिन लोड करण्यासारखे आहे, पण त्यात नोटांचे गठ्ठे खूप उंच असतात. एकदा का हे गठ्ठे भरून सीलबंद झाले की ते वाहतुकीसाठी असलेल्या रोकडच्या एका वेगळ्या पथकाद्वारे वितरित करण्यासाठी तयार होतात. या पथकाचे रक्षक पुन्हा एकदा सुरक्षित वाहनांचा वापर करून ही रोकड वाहून नेतात. बँकेचे विविध ATM चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मशीन उघडून रिकामी किंवा कमी रोख रक्कम असलेली मशीन काढून त्या जागी नवीन मशीन भरली जाते. त्यानंतर मशीन योग्यरित्या काम करत आहे याची खात्री करण्यासाठी ते तिची प्राथमिक तपासणी देखील करतात. लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी ATM मध्ये नेहमी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध राहील याची खात्री करण्यासाठी रोख रक्कम बदलण्याचे हे चक्र नियमितपणे, विशेषतः गर्दीच्या वेळी पार पाडले जाते. आणि शेवटी इथेच तुमची भूमिका येते. तुम्ही ATMच्या दिशेने जाता, तुमचे डेबिट कार्ड मशीनमध्ये घालता आणि तुमचा पिन क्रमांक प्रविष्ट करता. त्यानंतर तुम्ही पैसे काढणे हा पर्याय निवडता आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम टाईप करता.
या टप्प्यावर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी एटीएम मशीन तुमच्या बँकेच्या सर्व्हरशी सुरक्षितपणे संपर्क साधते. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध असेल तर एटीएमची अंतर्गत यंत्रणा कार्यान्वित होते. मशीनच्या आत असलेले सेन्सर्स नोटांची अचूक मोजणी करतात. नेमक्या तेवढ्याच नोटा बाहेर ओढून घेतात आणि त्या तुम्हाला मशीनच्या बाहेरच्या कप्प्यातून उपलब्ध करून देतात.